तुम्हाला माहिती आहे का? रोज सकाळी फक्त या एक लाल मॅजिकल घोटाच्या नियमित वापराने तुमचा चेहरा इतका ग्लो आणि इतका फ्रेश दिसेल की हे पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. मग तुमचं वजन कमी करणं असो किंवा रक्ताची कमतरता असो किंवा मग त्वचा उजळवणं असो, आपल्या स्वयंपाकघरातल्या फक्त 3 गोष्टींचा हा फॉर्म्युला तुमच्या शरीरासाठी खूप भन्नाट आहे. तर मंडळी, हा कोणताही साधा ज्यूस नाही, तर याला मिरॅकल ड्रिंक मानलं जातं. मग आज मी तुम्हाला हा ज्यूस कोणता आहे आणि कसा बनवायचा ते अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला एक काम करावं लागेल, की व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा लागेल. आपला हा ABC ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य, ABC म्हणजेच ॲपल, बीटरूट, कॅरेट. समजला अर्थ? ओके. तर ना आपल्याला लागणार आहे 1 गाजर, 1 सफरचंद आणि 1 बीटरूट. खरं तर ना, एक व्यक्तीसाठी जर तुम्ही बनवत असाल ना, तर तुम्हाला एवढं लागण्याची गरज नाही आहे. अर्धं सफिशियंट होऊन जाईल. आणि जर तुम्हाला हा ज्यूस 2 व्यक्तींसाठी बनवायचा असेल, तर मग मात्र तुम्हाला एवढं प्रमाण नक्कीच ठेवावं लागेल. खरं तर ना, मी कोणतंही ड्रिंक बनवताना तुम्ही पाहिलं असेल की मी लिंबाचा वापर करते. पण ॲक्च्युअली आता इथे आपला लिंबाचा वापर होणार नाही, कारण आपल्याला सफरचंद आहे आणि ह्याच्यामध्ये ना नॅचरल गोडावा असतो. त्यासाठी तुम्हाला हा ज्यूस आवडेल देखील आणि लिंबाच्या वापराची अजिबात गरज नाही आहे आपल्याला. चला थोडक्यात याचे तुम्हाला फायदे सांगते. आपण घेतले तर खरं हे 3 इन्ग्रेडियंट ज्यूस बनवण्यासाठी, पण याचे फायदे आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे बरं का. तर गाजर हे सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांना बऱ्यापैकी आवडतं सुद्धा. तर गाजर ना व्हिटॅमिन एचा इतका चांगला स्रोत मानला जातो ना, की म्हणजे व्हिटॅमिन ए जास्तीत जास्त तुम्हाला गाजरमध्येच मिळतं. तसंच डोळ्यांचं आरोग्य देखील चांगलं ठेवतं तुमच्या. आणि जर तुम्ही ह्याने रोजचं जर ज्यूस पिला किंवा गाजर नुसतं जरी खाल्लं ना, तर तुमच्या डोळ्याचं आरोग्य अतिउत्तम राहतं. तसंच गाजरामध्ये ना जास्त फायबर असतं, मग त्यासाठी आपलं काय होतं, पचन तर व्यवस्थित राहतं आणि त्वचेची सुद्धा तुम्हाला चिंता नाही. त्वचासुद्धा गाजराने खूप छान राहत असते. घटक जाणार आहे आपला यामधला सफरचंद. आता तुम्ही म्हण तर ऐकलीच असेल, की रोज एक सेब खाओ और बीमारियों को दूर भगाओ. तर मग हे शास्त्रानुसार लिहिलेलं आहे. तर हे ॲक्च्युअली खरोखरच आहे. जर आपण रोज एका सेबचं सेवन केलं, तर आपल्याला लिटरली सांगते, तुम्ही सुद्धा अनुभवाल हा माझा फरक आहे, की आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे आपलं ना पचन तर चांगलं राहतं आणि आपल्याला इम्युनिटी पॉवरसुद्धा सफरचंदाने जास्त येते. त्या सफरचंदमध्ये सुद्धा ना फायबरचा सर्वात चांगला स्रोत असतो बरं का. आणि कधीही सफरचंद खाताना साली सगट खायचा. आता मला माहिती आहे की आजकाल सफरचंदमध्ये वरती ना तुम्हाला असं वॅक्ससारखं दिसायला लागलेलं आहे. मग तसं जर दिसलं तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, ते काढून टाकू शकता. आणि नसेल तर मग डायरेक्टली तुम्ही असं सफरचंद खायचं, कारण जितकं फायबर तुम्हाला फळांच्या ह्याच्यामध्ये असतं ना वरच्या कवरमध्ये, तेवढं फायबर जास्तीत जास्त कुठेच मिळणार नाही. सफरचंद तर सांगितलं तुम्हाला की चांगला फायबरचा स्रोत असतो. त्यासोबतच यामध्ये लिंबा इतकंच व्हिटॅमिन सी सुद्धा आपल्याला मिळण्यात मदत होते. आणि रोजच्या आहारात जर तुम्ही सफरचंदाचा वापर केला तर अतिउत्तम फळ आहे. त्यामुळे माझं सजेशन असेल की तुम्ही रोज आहारात सफरचंद वापरत चला. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक यामधला की बीट. बीट हे आपल्याला खायला आवडत नाही, मला माहिती आहे. आणि मग तुम्ही बीटाचा वापर, ज्यांना कोणाला बीट आवडत नाही पण त्यांना त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे, तर त्यांनी बीट तुम्ही अशा पद्धतीने करून पिऊ शकता. म्हणजे तुमच्या शरीरात सुद्धा जाईल आणि तुम्हाला खाण्याची देखील गरज नाही. तर बीट हे रक्त एवढं फास्ट वाढवतं ना आपलं, की बीटा एवढा चांगला स्रोत कुठेच नाही आहे रक्त वाढवण्याचा. आणि यामध्ये ना फोलेट आणि इतर पोषक तत्वांचा सुद्धा चांगला स्रोत मानला जातो. तसंच आपल्या शरीराला ना ऊर्जा मिळण्यास पण मदत होते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, की रक्ताभिसरण म्हणजे ज्यांना कोणाला बीपीचा त्रास आहे किंवा हार्ट अटॅकचे जे पेशंट आहेत, त्यांचे जर ब्लॉकेज वगैरे असतील किंवा ज्यांना जर त्रास आहे म्हणजे रक्तांचा, तर त्यांनी जर त्यांच्या आहारात बीटाचा समावेश रोज ठेवला ना, तर अशी कोणतीही अडचण येणार नाही. आणि 3 पदार्थाचे फायदे तर बघून झालेत, पण आता ना आपल्याला हा ज्यूस योग्य पद्धतीने बनवायचा कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी ना तुम्हाला सफरचंद आणि गाजर ह्याची साल तशीच राहू द्यायची आहे. फक्त पाठीमागचा पुढचा भाग काढून टाकायचा आहे. आणि बीट जे आहे त्याचं फक्त आपलं वरचं साल काढायचंच आहे आपल्याला, कारण आपण सहजासहजी बीटचं वरचं साल खात नाही. ओके. आणि या तिघांचे ना बारीक बारीक तुम्हाला तुकडे, बारीक म्हणजे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे. बघू शकता आता आपण ना हे तुकडे असे सगळ्यांचे असे बारीक करून घेतलेले आहेत. जास्त मीडियम साईजच घ्यायची आपल्याला, जास्त काही बारीक करायचे नाही, कारण तसंही आपल्याला हे मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे ज्यूस. मग त्यासाठी मोठे लागणार नाही, फक्त एवढंच आहे की ते व्यवस्थित ग्राइंड व्हावं म्हणून आपण ह्याचे तुकडे करून घेत असतो. आता तुम्हाला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे. शक्यतो तर तुम्ही छोट्याच भांड्याचा वापर करा, कारण त्यामध्ये ना एकदम बारीक होत असतं सगळं.
आणि आता आपण सगळ्यात पहिला घटक टाकणार आहोत यामध्ये सफरचंदाचे तुकडे. सफरचंदाच्या तुकड्याने काय होतं माहिती आहे का, सफरचंदामध्ये पण पाण्याचं प्रमाण असल्यामुळे ना ते काय होतं, खालून पटकन ग्राइंड होतं आणि वरचे जे पदार्थ आहेत ते मग पटकन पाण्यामध्ये रूपांतर व्हायला मदत होते. नंतर टाकू शकता तुम्ही गाजर आणि नंतर टाकायचं आपल्याला बीट सगळ्यात वरती. कारण का, तर बीटाचे कण थोडेसे ना असे म्हणजे रठ्ठ असतात, तर मग ते काय होतात, ते वरती राहिल्यानंतर एकदम व्यवस्थित ग्राइंड होऊन जातं. ग्राइंड करत असताना आपल्याला पाणी देखील लागणार आहे, तर पाण्याचं प्रमाण ना जास्त नाही वापरायचं, थोडंच वापरायचं. आपल्याला ज्यूस हा मीडियम रेंजमध्ये बनवायचा आहे, जास्त पाणी बनवायचं नाही आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी पाणी थोडंच टाकले, का तर व्यवस्थित ते मिक्स झालं पाहिजे त्यामध्ये. झाले तुमचे सगळे पदार्थ टाकून झाल्यानंतर ना मिक्सरमध्ये ना मिक्सरला व्यवस्थित सेट करायचं तुमचं हे. आणि ह्याला एक ना आता जवळपास 5 मिनटं फिरून एकदम पदार्थ सगळे बारीक होतील असं तुम्हाला हे काढून घ्यायचं. तर चला मी काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. ना आता ज्यूस हा रेडी आहे बघा, मीडियम रेंजमध्ये. मी जास्त यात पाणी पण नाही टाकले, लागेल तसं थोडं थोडं टाकून तुम्ही काढू शकता. पण हे जी क्वांटिटी म्हणजे तुम्हाला जी थिकनेस आहे ना ती ठेवायची आहे आणि मिक्सर सगळं बारीक झालं पाहिजे. हा ज्यूस तुम्हाला गाळून घ्यायचा आहे, पण मी अजून एक सांगेन की शक्यतो ना कॉटनच्या कपड्याने गाळा. आता माझ्याकडे ना कॉटनचा कपडा सध्या माझा म्हणजे अवेलेबल नाही आहे, त्यासाठी मी ना ज्यूस हा चाळणीतून गाळते आहे. तर तुम्ही काय करा, कॉटनच्याच कपड्यातून गाळा. त्याने काय होतं, पूर्ण रस खाली येऊन फक्त आणि फक्त वरती चोताच राहतो. बघू शकता आपला ज्यूस ना पूर्ण म्हणजे पूर्णपणे रेडी झालेला आहे. आणि ह्याला कलर बघा किती छान असा रेडिश आला आहे, कारण यामध्ये बीट असल्यामुळे ना रेडिशच कलर येणार. पण हा ज्यूस जेव्हा तुम्ही प्याल ना तेव्हा तुम्हाला टेस्ट याची इतकी छान लागेल ना, म्हणजे पूर्ण सफरचंदाचा फ्लेवर यामध्ये उतरलेला असेल. बरं, अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी मी तुम्हाला सांगेन की हा ज्यूस कधी प्यायचा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तर हा ज्यूस ना तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत पिऊ शकता, रिकाम्या पोटी नाही प्यायचा. किंवा तुम्हाला जर मधल्या टी टाईममध्ये जर चहाच्या तुलनेत हा जर ज्यूस पिला तर एकदम आरोग्यासाठी चांगला आहे तुमच्या. आणि हा ज्यूस प्यायचा कोणी नाही, म्हणजे कोणी प्यायचा नाही जास्तीत जास्त. कसं आहे, रोजच्या आहारात ना ज्यांना म्हणजे मधुमेह, डायबिटीज असे आजार आहेत किंवा किडनी स्टोनचा त्रास आहे आणि ज्या महिला गर्भवती किंवा स्तनपान करतात ना, त्यांनी थोडंसं त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं ना तर अगदी उत्तम असेल. हेल्दी ड्रिंक आहे, परंतु ह्याचा योग्य वापर केला तरच आपल्या शरीराला फायदा होईल बरं का. मैत्रिणींनो, आपला हा असा हेल्दी साधा सिंपल ज्यूस मी तुम्हाला योग्य पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अजून एक सांगेन की आपली आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, त्यासाठी त्याची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.